मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार। रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळ। रात्री निवासी राहण्याची नागरिकांनी केली मागणी। पुसद तालुक्यातील बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। मागील वर्षाच्या अनेक समस्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथील समस्या संपण्याचे नाव घेत नसून आता नुकतेच दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान धीरज श्रीरंग होडगीर वय वर्ष 10 या मुलाचा पाय कापला गेल्यामुळे बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे दाखल करण्यात आल्यामुळे येथे रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांची हेळसांड झाली आहे। सदर रुग्णाचा पाय कापल्याने बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी आणण्यात आले होते। रुग्णाला टाके द्यायचे होते, परंतु वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने कर्तव्यावर हजर असलेल्या श्रीमती ढाकरे सिस्टर यांनी रुग्णांची मलमपट्टी करून वैद्यकीय अधिकारी रात्रीला नसल्याने रुग्णाला पुसद किंवा यवतमाळ येथे रेफर करण्यात यावे, त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ येथील डॉक्टर यांनी चालवला आहे। रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी संताप व्यक्त केला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास 8 ते 9 खेडे येत असल्याने येथे कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा नाही, त्यामुळे छोट्या छोट्या दुखण्याला रुग्णाला पुसद किंवा यवतमाळ येथे रेफर करण्याचा अजब सल्ला दिला जातो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड करून जीवाशी खेळ केला जात आहे। सदर बाब ही अतिशय खेददायक असल्याने येथे रात्रीला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहावे यासाठी गावातील नागरिकांनी तसेच जवळपास खेड्यातील नागरिकांनी मागणी केली आहे। यामध्ये शिवाजी संभाजी पोले, कैलास गडदे, आकाश खरात, शरद पोले, नितेश शिंदे, नितेश मस्के, लहू दळवे आदींनी मागणी केली आहे। मुकाबला न्यूज 24 साठी प्रतिनिधी संतोष पठाडे, बेलोरा, पुसद। पेशंटचा पाय चिरला तरी इथं उपचारिकर्ता मेडिकल ऑफिसर हजर नाईटला नसताना फक्त एक नर्स आहे। याच्यामध्ये याचा विलाज काय नाही, त्या मुलाला पायाला टाचे पडत आहे। हे नर्स काय नाही, फक्त इंजेक्शन मेडिकल काय ते द्यायचं ते त्याने दिलं, पण मेडिकल ऑफिसर नसताना या मुलाला टाचे पडत आहे। याच्यासाठी याला रेफर करण्यासाठी पुसद या ठिकाणी रेफर करण्यात येत आहे। हर एक पेशंट आल्यानंतर या बेलोरा पीएचसीचं एकच म्हणणं येते की सरळ याला रेफर पुसद नाही तर यवतमाळ देण्यात येत आहे। तरी या बेलोरा पीएचसीला आमचं एक मागणी आहे, बेलोरा रहिवासी या गावातील लोकांची, की बेलोरा पीएचसीला नाईटला एक डॉक्टर मेडिकल ऑफिसर हे हार कायमसाठी राहण्यात यावे अशी मागणी बेलोरा पीएचसी या रहिवासींची येत आहे। तरी याच्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ या साहेबांनी या बेलोरा पीएचसीला एक डॉक्टर हार एक कायमसाठी नाईटला देण्यात यावं। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।